सांगायला गेला सीधा माझा माळा सीधा माझा माळा देव सांगायला गेला कोड पडला माळा बोलायला गेला गोपाळ वंदाशा चुकून पडल्या गाठी बगतीत पृष्ठता मोठी बगतीत पृष्ठता मोठी बगतीत पृष्ठता मोठी बगतीत पृष्ठता मोठी विचार म्हणाले नाचा केला कृष्णानं सांगितले बोल सगळं ऐकून घेतलं अंतरीचा शाळा म्हाळाप्पा त्या ठिकाणाला असणारा म्हाळाप्पाने सपना सोडला आपल्या मातेला कनवा माता जागा झाले निधीने जागे झाले मात्र त्या जाग्याला एवढ्यात सीधा म्हाळाप्पा जाऊन उभा राहिला खंडवाच्या दरवाजाच्या जवळल्या बाजूला खंडवा मातेने दरवाजा उघडला सीधा म्हाळाप्पाला नेत्रानं बघितलं लागले होते खंडवा माता बोलाय मात्र त्या जागेवर म्हाळाप्पा म्हणले एवढे दिवस झाला कुठं नजर नाही पडला तुझ्यासाठी मला जीव माझा व्यापूळ झाला त्या ठिकाणाला म्हणून लागले होते माता बोलाय मात्र त्या जाग्याला असणारा सीधा म्हाळाप्पाला तांब्या दिला मात्र तांब्याचा पाण्याचा तांब्या दिला असणाऱ्या म्हाळाप्पाला हात भरून घेतलं माता लागली होती बोलाय मात्र त्या जाग्याला अरे म्हाळाप्पा म्हणले ऐका सांगतो तुला म्हाळाप्पाला तुळांतुळ भरण्याला तांब्या दिला बचकन टाकलं बसायला माता लागली होती काय गोष्टी करायच्या ठिकाणाला बरं का मध्याने रात्रीला येण्याचं कारण म्हाळाप्पा सांगितलं पाहिजे मला कन्नवा मातेला चिंता पडली जीवाला लागले होते माळिंगरायाला बोलाय मात्र त्या जाग्याला म्हाळाप्पा अंतरीचा क्षण हा बुद्धीचा प्रगण लागलाय मातेला बोलायला